आज शेवटी आमच्यावर हॉस्टेल सोडायची वेळ आलीच. आमच्या हॉस्टेलचा विषय काय माहितीये का, नियमानुसार दरवर्षी पेपर झाल्यावर सगळ्यांनीच हॉस्टेल सोडायला लागते. आणि या हॉस्टेल सोडण्याच्या प्रोसेस मध्ये आमच्या डोसक्याची बुंदीच झाली. परवा हॉस्टेल ऑफिस मधनं घेतलेला क्लिअरन्स फॉर्म घेऊन आम्ही गेलो लायब्ररीमध्ये स्टॅम्प आणायला. तिथं म्हणली अर्ध्या तासाने या, म्हणून आम्ही परत हॉस्टेल ऑफिसला गेलो फी रिसीट आणायला. आता फी रिसीट तर मिळाली, पण आता ह्याचं झेरॉक्स पण पाहिजे. परत लायब्ररीमध्ये आलो, झेरॉक्स घेतलं, स्टॅम्प घेतला आणि आता मला 2 मेसचं स्टॅम्प घ्यायचं होतं. मेसचं स्टॅम्प पण घेतलं. आता म्हणलं डायरेक्ट सबमिट करून यायचं. पर किस्मत आज हमारी साथ नाही ती. आता काय झालं, आयडेंटिटी कार्डच राहिलं. आयडेंटिटी कार्ड पण आणून दिलं, मग आमचं काम झालं. आता विषय राहिला हॉस्टेल मधनं सामान हलवायचा. निर्वाण भाईने तिची गाडी देऊन आम्हाला लय मोठं सहकार्य केलं, ज्यामुळे आमचं काम जरा सोपं झालं. आणि वैभव भाईने तिच्या रूमवर आमचं सामान ठेवून आमचं टेन्शनच घालवलं. गाडीचं 1-2 हेलपाट करायला लागलं, पण आमच्या सामानाचं परफेक्ट नियोजन झालं. म्हणूनच भाई मी कायम म्हणतोय, वेळेला मित्रांशिवाय पर्याय नाही.